मी आपला टीचर सोमनाथ मोरे. पहा मित्रांनो, आपला नेक्स्ट पार्ट सुरू आहे. त्यामध्ये आपल्याला आज पाहिजे गॉल्गी बॉडी. गॉल्गी बॉडी म्हणजे नेमकं काय? गॉल्गी बॉडीलाच गॉल्गी कॉम्प्लेक्स म्हणतात, त्यालाच गॉल्गी ॲपॅरेटस म्हणतात. हे गॉल्गी नाव का दिलं तर हे जे आहे गॉल्गी बॉडी ते डिस्कवर केलं कोण तर कॅमिलिओ गॉल्गी. कॅमिलिओ गॉल्गी या नावाच्या सायंटिस्टनं शोधून काढलं, त्यामुळं त्याला काय म्हणलं, गॉल्गी बॉडी म्हणलं. त्यालाच गॉल्गी कॉम्प्लेक्स म्हणतात, त्यालाच गॉल्गी ॲपॅरेटस म्हणतात. त्याला 3 नावं आहेत, 1, 2 आणि 3. पहा नेमकं गॉल्गी बॉडी काय आहे ते आज आपण समजावून घेऊ. पहा, इट इज मेड अप 5 ते 8 हॉलोज अँड फ्लॅट सॅक्स प्लेस पॅरलल टू इच अदर. डायग्राम मध्ये पहा वेगवेगळे ते हॉलो दिसत असेल. हॉलो म्हणजे माहित असेल तुम्हाला कसं आहे तर ते एकदम स्ट्रक्चर ते 5 किंवा 8 हॉलोज आहेत. अँड फ्लॅट लाईक्स एकदम नका असं चपट्या आकाराच्या पिशवीच्या आकारासारखं अशा पद्धतीनं तुम्हाला स्ट्रक्चर दिसत असेल तुमच्या समोर आहे. आणि जे स्ट्रक्चर आहे ते कशा पद्धतीने आपण प्लेस केले कसं आहे तर ते प्लेस पॅरलल टू इच अदर. एकमेकाला ते कसे येतं, पॅरलल आहे. पाहून घ्या डायग्राम मध्ये एकमेकाला पॅरलल कसं असते बघा. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने एकमेकाला असे काय येतं 5 किंवा 8 असतील त्या ठिकाणी, तर तशा पद्धतीने ते एकमेकाला काय पॅरलल टू इच अदर. आणि दीज आर कॉल्ड, त्याला काय म्हणलं जाते, सिस्टर्न म्हणलं जाते. काय म्हणलं जाते, सिस्टर्न म्हणलं जाते. कशाला दिसत असेल तुम्हाला हे जे आहे हे आणि हे, त्याला काय म्हणलं जाते, सिस्टर्न म्हणलं जाते. काय म्हणलं जाते, सिस्टर्न म्हणलं जाते. हे महत्वाचं आहे. नंतर अँड आर फिल्ड विथ डिफरंट एन्झाईम. जे सिस्टर्न आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय एन्झाईम्स आहेत त्यामध्ये. नंतर पहा द प्रोटीन. आता प्रोटीन कमिंग फ्रॉम ER. ER म्हणजे काय, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजे द प्रोटीन कमिंग फ्रॉम, कुठून येतात प्रोटीन तर ER. आर इनक्लोज इन कशामध्ये, व्हेसिकल्स मध्ये काय होतात ते बंदिस्त होतात. कोण आणतंय तर ER, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कडून काय आणले जातात, प्रथिने आणले जातात, प्रोटीन्स आणले जातात. आणि ते आणलेले आर इनक्लोज इन कशामध्ये बंदिस्त होतात, व्हेसिकल्स मध्ये होतात. नंतर बघा आता व्हेसिकल्स कम टुवर्ड गॉल्गी कॉम्प्लेक्स व्हाया सायटोप्लाझम. आता हे जे व्हेसिकल्स आहेत टुवर्ड्स गॉल्गी कॉम्प्लेक्स व्हाया कोणाकडून आणले जातात तर सायटोप्लाझम. आता व्हेसिकल्स म्हणजे काय, आता गोल गोल आकाराच्या पिटिका दिसत असेल डायग्राम मध्ये पहा, त्या ज्या पिटिका आहेत गोल गोल आकाराच्या म्हणजे त्याला आपण व्हेसिकल्स म्हणतो. आणि व्हेसिकल्स कम टुवर्ड्स कुठं तर गॉल्गी कॉम्प्लेक्स कडे. कोणाचं काम आहे ते तर ते आहे सायटोप्लाझमचं. सायटोप्लाझम काय ते आपण पाहितलेलं आहे. नंतर बघा दे फ्यूज म्हणजे काय, जे आणलेलं आहे कोण सायटोप्लाझम कडून कोणला आणलेले व्हेसिकल्सला, ते फ्यूज होते. कोणासोबत फ्यूज होते, द फॉर्मेशन ऑफ काय बघा द फॉर्मेशन फेस ऑफ द गॉल्गी मेम्ब्रेन्स. म्हणजे निर्मितीक्षम गॉल्गी मेम्ब्रेन आहे ते आणि व्हेसिकल्स हे काय केले जातात, फ्यूज होतात. आणि फ्यूज झाल्यानंतर अँड एम्प्टी देअर क्वांटेट इन द सिस्टर्न्स. मग ते फ्यूज झाले, एकच झाले आणि त्याच्यामधला असणारे जे घटक आहेत म्हणजे क्वांटेंट आहेत ते कुठं हे होतात तर इन द सिस्टर्न मध्ये त्याला ओतलं जाते. ओके, चला मग आता गॉल्गी बॉडीचे काही फंक्शन्स पाहू. आता पहिलं फंक्शन काय गॉल्गी बॉडीचं पहा, गॉल्गी कॉम्प्लेक्स इज द सेक्रेटरी ऑर्गन. इथं अंडरलाईन करून घ्या, गॉल्गी बॉडी इज द सेक्रेटरी ऑर्गन. त्यालाच कॉम्प्लेक्स सुद्धा म्हणलं जाते, त्यालाच ॲपॅरेटस सुद्धा म्हणलं जाते. हे पाहितलंय आपण. त्याला सेक्रेटरी ऑर्गन कशाचं म्हणलं जाते, ऑफ द सेल्स म्हणलं जाते. का म्हणलं जाते, जे सेल आहे गॉल्गी कॉम्प्लेक्सला सेक्रेटरी ऑर्गन का म्हटलं जाते तर त्याचं प्रायमरी फंक्शन काय आहे तर प्रोटीन असतात, लिपिड्स असतात, त्यांना प्रोसेस करणं, मॉडिफाय करणं आणि पॅकेज करणं. कशासाठी करणं तर एक डिलिव्हरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. काय बघा त्याला सेक्रेटरी ऑर्गन का म्हटलं गेलंय, जे प्रोटीन असतात, लिपिड्स असतात, त्यांच्या प्रोसेस जे मॉडिफाय आहे त्यांचं पॅकेज करून त्याला काय करणं, डिलिव्हर करणं टू एक प्रकारे हे
पोस्ट ऑफिस सारखं काम करते. बघा पोस्ट ऑफिसमध्ये जे पत्र आले येते आणि तो डिलिव्हर केले जाते. ज्या ॲड्रेसवर आहे त्या ॲड्रेस पोस्ट ऑफिस काय करते, डिलिव्हर केली जाते. तसं मग आपली जी तसं मग जे गॉल्गी बॉडी आहे ते एक सेक्रेटरी ऑर्गन म्हणजेच ते पोस्ट ऑफिस सारखं काय करते, काम करते. नंतर इट मॉडिफाय शॉर्ट्स पॅक्स मटेरियल सिंथेसिस इन द सेल. कोणकोणते सिंथेसिस सेल आहेत, तर एन्झाईम्स आहे, म्युकस आहे, प्रोटीन्स आहे, पिगमेंट्स आहे एक्सेट्रा अँड डिस्पॅचेस देम टू व्हेरियस टार्गेट्स लाईक प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड लायसोसोम्स. म्हणजे नेमकं काय, तर पहा ह्या ठिकाणी जे सेलमध्ये सिंथेसाइज आहेत बघा, सिंथेसाइज इन सेल म्हणजे सेलमध्ये काय तयार झाले, तर बघा ह्या ठिकाणी एन्झाईम्स, म्युकस, प्रोटीन्स, जे पिगमेंट्स आणि इत्यादी जे तयार झालं त्यांना काय करणं, त्याला मॉडिफाय करणं, सुधारणं, अजून त्याच्यावर काय करणं, बदलाव घडून आणणं आणि त्याला शॉर्ट्स करणं म्हणजे एक क्रमवारीत त्याला लावणे. नंतर त्याचे जे बनलेले आहेत त्यांना पॅक्स मटेरियल करणं. ओके, आपण जशी कंपनीमध्ये पॅकिंग केली जाते, वेगवेगळे बॉक्स असतात, तशा पद्धतीनं जे एन्झाईम्स, म्युकस, प्रोटीन्स, पिगमेंट्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे सेलमध्ये हे सिंथेसाइज होतात, त्याला मॉडिफाय केलं जाते, शॉर्ट्स केले जाते आणि हे पॅक्स मटेरियल जे तयार झालेले त्याला काय केलं जाते नंतर अँड दिस पॅचेस डेम टू म्हणजे पुढे ढकललं जाते. कुठं, तर ते वेगवेगळे त्यांचे टार्गेट ठरवून दिलेत, लाईक कोणकोणते, प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि लायसोसोम. ओके, नंतर तिसरा पॉईंट बघून घ्या. इट प्रोड्युसेस म्हणजे काय, गॉल्गी बॉडी प्रोड्यूस करते काय, व्हॅक्युल्स करते अँड सेक्रेटरी व्हेसिकल्स करते. हा चौथा पॉईंट बघून घ्या. इट हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ काय फॉर्मेशन, सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन, लायसोसोम्स तयार करण्यासाठी मदत करते. कोण, तर गॉल्गी बॉडी मदत करीत असते. ओके मित्रांनो, हे अशा पद्धतीने काय फंक्शन्स आहेत कशाचे, गॉल्गी बॉडीचे. ह्याच ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.